आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। बोरगावच्या तरुणाला तलवार घेऊन फिरताना सांगली पोलिसांनी पकडले। बोरगाव टोलनाक्यावरील शस्त्रासहित गुंडगदी कशी चालते हे उघड। वाढदिवसा दिवशी तलवार व बंदुकीसह फोटो शेअर केला। सांगलीच्या एलसीबी पथकाची कवठे महांकाळ तालुक्यात मोठी कारवाई। साहेबांच्या लाडक्या स्वामी महाराजांच्या हद्दीत तलवार सापडली। बोरगाव तालुका कवठे महांकाळ येथील टोलनाक्यावर कामाला असणाऱ्या तरुणाने आपल्या वाढदिवसाला तलवार व बंदुकीसोबत फोटो स्टेटसला ठेवला होता। आपण कसे मोठे गुन्हेगार आहोत हे समाजाला सोशल मीडियावरून भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय किसन पाटील व 39 राहणार करोलीकर वस्ती बोरगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली या तरुणाला सांगलीच्या एलसीबी पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोरगाव टोल नाक्यावरील शस्त्रासहित गुंडगिरी कशी चालते हे उघड झाले आहे। सांगलीच्या एलसीबी पथकाने मात्र बंदुकीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे। बोरगाव येथील टोल नाक्यावर कंत्राटदारांनी वाहनधारकांवर रुबाब गाजवण्यासाठी व प्रसंग आला तर त्यांना मारता यावे या उद्देशाने काही गुंड या टोल नाक्यावर पाळून ठेवण्यात आलेले आहेत। या टोल नाक्यावर गुंडांची मुजोरी चालावी यासाठी स्वामी महाराजांना हप्ता देऊन गुंडगिरी पोसली जात आहे। स्वामी महाराजांनी काही दिवसांपूर्वी एक मोठा कांड केला होता, त्याच स्वामी महाराजांच्या नियंत्रणाखाली हा टोल नाका आहे। या टोल नाक्यावर अक्षय किसन पाटील हा कामासाठी आहे। अक्षय पाटील याचा काल वाढदिवस होता असे समजते। अक्षय याने आपल्या वाढदिवसा दिवशी तलवार व हातात बंदूक घेतलेला फोटो स्टेटसला शेअर केला होता, त्यामुळे खळबळ माजली होती। अक्षय पाटील याने तलवार व बंदुकीसह फोटो शेअर केल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगलीच्या एलसीबी पथकाने त्याला शिरडोन ते बोरगाव जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर ताब्यात घेऊन त्याच्याकडून बेकायदा बिगर परवाना धारदार एक तलवार त्याच्याकडून ताब्यात घेतली। या फोटोमध्ये दिसणारी बंदूक ही खोटी असून बंदूक मधील लायटर असल्याची माहिती समजून येते। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात केरुबा पांडुरंग चव्हाण नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी फिर्याद दिलेली आहे। बोरगाव येथे तरुण तलवार घेऊन फिरत आहे याची माहिती सांगलीपर्यंत पोहोचते, मात्र कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या व संबंधित बीट अंमलदार स्वामी महाराजांना याची कल्पना नसावी का असा सवाल उपस्थित होत आहे। स्वामी महाराजांना योग्य ती दक्षिणा मिळत असल्याने स्वामी महाराज गुन्हेगारांना पोसत आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे। यावर पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील कोणती कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। साहेबांचा लाडका असल्याने त्याला काही विचारायचे धाडस होत नाही अशी चर्चा कवठे महांकाळ तालुक्यात आहे। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर। MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।